हाय हॅलो नमस्कार. निष्ठाज ऑल इन वन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर आज आपण आलो आहोत आपल्या आवडत्या ठिकाणी शॉपिंग करण्यासाठी. तर डीमार्टमध्ये आलो आहोत आणि तुम्हाला दाखवणार आहे की क्रिसमससाठी न्यू इयर्ससाठी काय काय ऑफर्स आहेत, काय काय डिस्काउंट आहेत डीमार्टमध्ये. चला तर मग कोणतीही वाट न बघता व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण की व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. तर क्रिसमस आणि न्यू इयर म्हटलं तर प्लम केक हा आलाच. तर मॉन्जिनिसचा 100 ग्रॅमचा प्लम केक होता, 65 रुपीजला होता फक्त. तर ऑफरमध्ये होता हा पण, 15 रुपीज ऑफ होते. आणि बाकीच्या पण कंपनीचे होते. तर हा डेनिशचा होता, 99 रुपीजला होता. हा 325 ग्रॅम होता, म्हणजे हा मोठा होता बऱ्यापैकी, 95 रुपीजला होता फक्त. तर मस्त होता हा पण, दिसायला वरतून तर खूप सुंदर दिसत होता. आणि प्लम केक मला खूप आवडतो. आणि हा ब्रिटानियाचा पण फेस्टिवल प्लम केक आला होता. तर ब्रिटानियाने पण प्लम केक बनवायला स्टार्ट केलं आहे, मला इथे येऊनच कळालं. तर हा 79 रुपीजला होता आणि ह्याची पॅकेजिंग पण खूप छान होती. तर बाकीचे पण कंपनी होते. तर हे डोंडी केक मॉन्जिनिसच होतं. आणि इथे ब्रिटानियाचा बाय वन गेट वन फ्री होता 190 रुपीजला. तर ह्याचं पण पॅकेजिंग किती सुंदर आहे बघा. तुम्ही गिफ्ट म्हणून पण देऊ शकता किंवा स्वतःला खाण्यासाठी पण आणू शकता. तर हे युनिबिकचं पण एक होतं प्लम केक, 110ला होता. तर युनिबिकचे कुकीज वगैरे पण असतात, माहिती आहे, वेल नोन ब्रँड आहे. तर हे ओवीचा पण प्लम केक होता. तर त्याची पण पॅकेजिंग खूप सुंदर होती. कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तुम्हाला किंवा तुमचा स्टाफ वगैरे असेल ऑफिसमधला छोटासा, तुम्ही देऊ शकता. तर पुढे आलो तर मग तिथे 49 रुपीजला लिक्विड सोपचं पाऊच होतं आणि मस्त होतं, 1 लिटरचं होतं. आणि MRP त्याची 185 होती, पण ते ऑफरमध्ये 49 रुपीजला होतं फक्त. बाकीचे पण गिफ्टिंग ऑप्शन आपण बघून घेऊयात. तर इथे बाय वन गेट वन होतं, 650 रुपीजला होतं. 5 स्टारचं पण मिनी ट्रीट्स होतं. आणि इथे कॅडबरी सिल्कचं बाय वन गेट वन फ्री होतं. बघू शकता हा बॉक्स किती सुंदर आहे, गिफ्टिंग वगैरेसाठी देऊ शकता तुम्ही. 475 रुपीजला होतं आहे फक्त. आणि छान होतं, पॅकेजिंग पण मस्त होती. तुम्ही एखाद्याला गिफ्ट करू शकता किंवा स्वतःला खाण्यासाठी आवडत असेल तुम्हाला चॉकलेट्सचं, तुम्ही स्वतःसाठी पण घेऊ शकता. चला तर मग अजून पुढे काय काय आहे ते बघूया आपण. तर इथे तुम्हाला अजून डेअरी मिल्कचे पण छोटे छोटे चॉकलेट्स असतात, मिनी ट्रीट्स, ते पण दिसत आहेत. तर छोटी मोठी घरातली खरेदी करायची होती, त्यामुळे आम्ही आलो आहोत डीमार्टला. तर पार्लेजी मस्ट असतो डीमार्टला गेल्यानंतर. आणि का माहिती का, डीमार्टचा पार्लेजी खूप टेस्टला छान लागतो. आणि असं आपण बाहेरून शॉपमधून घेतल्यानंतर तो पार्लेजी वेगळा लागतो. तर तुम्हाला पण असं वाटतं का? तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तर बाकीचे पण बिस्किट वगैरे घेऊन झालेले आहेत आणि माझी नजर पडली एका नवीन कुकीकडे. तर इथे MVTचं बोलू शकता किंवा MCVTचं बोलू शकता, एक नवीन कुकी झालेलं आहे मिलेट आल्मंडचं. तर त्याच्यामुळे त्यांनी लिहिलेलं आहे नो मैदा किंवा 0 शुगर वगैरे ते. आणि बाय वन गेट वन फ्री होतं 60 रुपीजला. आणि हे पण एक डिलाईटचं शुगर फ्री होतं, कुकीजच होतं. तर ते पण मला दिसलं नवीनच होतं ते पण. तर ते पण 60 रुपीजलाच होतं. तर असे वेगवेगळे काय काय असेल तुम्हाला ते दाखवत असते मी नेहमी. बाकीचं बिस्किट वगैरे घेऊन झालेलं आहे माझं. मोनॅको तर मस्ट असतो, मोनॅको पण मला खूप आवडतो. तर डीमार्टमध्ये ह्यावेळेस गार्लिक म्हणजे लसूण बघायला मिळाला. आणि मस्त एकदम मोठे मोठे लसणाच्या पाकळ्या होत्या. आधी डीमार्टमध्ये कांदे बटाटेपासून सगळं काही भाज्या वगैरे पण असायचं, जे पहिल्यापासून डीमार्टला जातात त्यांना माहिती असेल. 137 रुपीजला पाव किलो लसूण होता. तर लसूण तसा पण महागच आहे. तर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर बाकीचं मला जिरा मोहरी घ्यायची होती. तर जिरा बघू शकता तुम्ही, ते 200 ग्रॅम 41 रुपयाला आहे. आणि राई ते बघू शकता तुम्ही 22 रुपयाला आहे. पण ही मोठीवाली राई होती. तर लास्ट टाइम मी चुकून मोठीवाली राई घेऊन आलेली होती. मग ते डाळीमध्ये एकदम कडवट टेस्ट येते लास्टला वगैरे, राई वगैरे तोंडात आली तर. तर ह्यावेळेस मी छोटी बघून घेतली, 13 रुपयाला पॅकेट होतं. तर बाकीचं पण साहित्य सगळं घेत आहे काय काय. तर सोयावडी पण घेतलेली आहे. आणि इथे मी ड्राय कोकोनट बघत आहे. सुकं खोबरं जेवणामध्ये लागतं आम्हाला नेहमीच. तर हे निसर्गाचं ड्राय कोकोनटचं असं पॅकेट होतं 500 ग्रॅमचं. तर त्याच्यामध्ये जवळजवळ 7-8 वाट्या होत्या. 125 रुपयाला होतं अर्धा किलो हे. आणि बाकीचं डीमार्टच्या ब्रँडचं पण असतं सुकं खोबरं, बाजूलाच आहे. आणि सत्यमचं पण सुकं खोबरं असतं, तर ते पण आहे 174 रुपीजला डीमार्टचं आहे, ते लिहिलेलं आहे. आणि 200 ग्रॅमचं पण आहे 83 रुपयाला, ते पण बघू शकता. सिद्धूची इथे मस्ती चालू आहे. तिथे एव्हरेस्टचा तिखालाल घेत आहे मी. तर 49 रुपीजला आहे 100 ग्रॅम. तर मिरची पावडर, लाल मिरची पावडर म्हणून घेत आहे, कशामध्ये पण टाकायला वगैरे भाजीमध्ये. आणि इथे लाल चणे बघत आहे मी. तर हे मोठे लाल चणे होते, तर नंतर मग मी ते छोटे लाल चणे घेतले. आणि बेसन बघत आहे. तर अर्धा किलो बेसन 58 रुपयाला आहे.
बघू शकता तुम्ही. तर ते घेतलं आणि नंतर मग मिठाची पण पुडी घेतलेली आहे. तर टाटा रॉक सॉल्ट 70 रुपीजला होतं ह्यावेळेस. तर हेच आम्ही मीठ वापरतो नेहमी जेवणामध्ये, रॉक सॉल्ट, हिमालयन रॉक सॉल्ट. आणि नंतर मग गहू तांदूळच्या सेक्शनला आली. तर गहू बघू शकता तुम्ही लोकवनचे 39 रुपीजला आहेत. तर जेव्हा घ्यायचे नसतात गहू तेव्हाच कमी किमतीमध्ये असतात बरोबर. आणि बाकी बन्सी गहू पण 40 रुपयाला आहेत आणि SP लाहोर गहू 63 रुपयाला आहेत, बघू शकता तुम्ही. तर बाकी शेंगदाणा आणि साबुदाण्याची काय प्राइस आहे ते पण तुम्हाला सांगते. तर शेंगदाणा 114 रुपये किलो होता आणि साबुदाणा सुट्टा 53.50 रुपये किलो होता. तर शेंगदाणे मला घ्यायचेच होते, शेंगदाणे घेतले मी 1-1.5 किलो जवळपास. तर पुढे बघूया आता आपण काय बघूया ते. तर तांदळाचं सेक्शन जे इथे आलेले आहे. तर मोगरा बासमती राईस यूज करते मी नेहमी, तर तो 54 रुपयाला होता. आणि बाकीच्या पण तांदळांची प्राइस तुम्ही बघू शकता पॉज करून. तर तूर डाळीचे इथे आलेले आहे, पण गुजरात तूर डाळ नव्हती आणि लातूर तूर डाळ पण नव्हती. लातूर तूर डाळच आम्ही नेहमी घेतो. तर तिथे तूरडाळ फटका नावाची दुसरीच डाळ होती आणि भरपूर जाडी होती, तुम्ही बघू शकता किती जाडी आहे ती. आणि कुकरच्या 3 शिट्ट्यांमध्ये शिजेल असं वाटलं नाही मला. मग त्यामुळे मग मी 148 रुपयावाली इको तूर डाळच घेतली. इको तूर डाळ आधी वापरलेली आहे, तर त्यामुळे माहिती आहे की लवकर चांगली शिजते म्हणून. तर मूग डाळ पण होती 102 रुपये किलो, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्या बाजूला ही दुसरीच वेगळीच तूर डाळ होती. तर बाकीचे पण काय काय घ्यायचं होतं ते घेतलं मी. आणि ते मोगरा बासमती राईस तुम्हाला जवळून दाखवत आहे. तर हाच तांदूळ वापरते मी. तर भात खूप सुंदर होतो, मस्त होतो. नंतर मी आली इथे पापड घ्यायला. फ्रायम्स बोलू शकता याला, 69 रुपीजला आहे ते आणि वजनावरती असतात हे, पण खूप छान लागतात टेस्टला. ज्वारीची किंमत होती 48.50 रुपये. ज्वारी काही घेतली नाही मी यावेळेस. आणि बाजरीची किंमत होती 46 रुपये. तर आता थंडीच्या महिन्यामध्ये बाजरी खाल्लेली खूप चांगली असते. तांदळाचे पापड पण होते 85 रुपयाला, पण तांदळाचे पापड भरपूर क्रश झालेले होते, अख्खे अख्खे असले असते तर घेतले असते मी. तर उडदाची डाळ पण होती 137 रुपीजला, बघू शकता तुम्ही. आणि बाजूलाच त्याच्या मसूरची डाळ पण होती 78 रुपीज किलोला, तर ती पण बघू शकता तुम्ही. चला तर मग अजून पुढे जाऊया, बघूया काय बघायला मिळतं ते. तर खाण्याच्या सेक्शनच्या इथे आलो आहोत आणि सगळ्यात आधी शोधत आहोत छेडाची भेळ. तर ती कुठे दिसली नाही, मग तिथे मी त्या ताईला एका विचारलं की कुठे आहे का. तर तिने मला सांगितलं की कुठे आहे ते. आणि मग त्याचे 2 पॅकेट काढले, कारण की ह्यांना खूप छेडाची भेळ आवडते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. तर प्रत्येक गोष्ट घेण्याच्या आधी मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट बघितली जाते. आमची सिद्धू पण बघत आहे बघा इथे. तर सिद्धूला एक पॅकेट मिळालं आणि मग ती त्याच्याबरोबर खेळत बसलेली आहे. आणि इथे तुम्ही भाजणीची चकली बघू शकता, 249 रुपीजला आहे, बाय 1 गेट 1 फ्री आहे. आता न्यू इयर म्हटल्यानंतर पार्टी वगैरे आली तर इथे थम्सअपची प्राइस तुम्हाला दाखवत आहे. तर 2.25 लिटरची बॉटल 66 रुपीजला आहे. आणि इथे पण तुम्ही बघू शकता कोको कोलाची प्राइस 67 रुपीजला बॉटल आहे. तर क्रिसमस पार्टीसाठी, न्यू इयरसाठी तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता. तर मिरिंडा पण होता 65 रुपीजला, 2.25 लिटरची बॉटल होती. तर छान असं इथे कोल्ड्रिंक वगैरे एकदम अफोर्डेबल रेट्समध्ये मिळतात. तर बाकी बालाजीचे सॉल्टेड वेफर घेतले आहेत आम्ही. आणि सिद्धूची इथे मस्ती चालूच आहे, तिच्याकडे लक्ष असतं, ती पॅकेट वगैरे असं टाकून बिकून देत नाही, पण तिला पॅकेट आवडतात खेळायला म्हणून ती घेत असते खेळायला फक्त. तर सिद्धिविनायकचं लोणचं घेतलेलं आहे, मिक्स लोणचं आहे हे. तर खूप छान असतं लोणचं हे, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. 2च दिवस झाले आणले आणि अर्धी डब्बी संपलेली आहे लोणच्याची. आणि शेजवान चटणी सुद्धा घेतलेली आहे. शेजवान चटणी लागते कधी कधी भजी वगैरे केली तर त्यासोबत खायला. आणि ते हँडवॉश घेतलं आहे. तर हे सिद्धूला खेळायला खूप आवडतात, असं प्लॅस्टिकच्या रॅपर वगैरे तिला खूप आवडतात खेळायला. तर हे हँडवॉश पावडर खूप छान पडते आणि म्हणजे इझी पडते यूज करायला. तर हे मी नेहमी घेत असते. तर अजून सॅनिटायझर पण घ्यायचं आहे, तिथून नेहमी बल्कमध्ये मी घेऊन जात असते. तर डेटॉलचं सॅनिटायझर नेहमी यूज करते, तर 4-5 नेहमी घेऊन जात असते. तर सॅनिटायझर लागतं नेहमी, प्रवासामध्ये वगैरे पण लागतं, तर त्यासाठी इथून घेत असते एकदमच, म्हणजे साहित्याबरोबर ते पण घेऊन होतं. आणि ते पतंजलीची टूथपेस्ट पण घेतलेली आहे. पतंजलीची टूथपेस्ट हे वापरतात आणि मी सेन्सोडाईन सध्या वापरत आहे. तर तेलांच्या प्राईस बघूया काय काय आहे. तर जेमिनी आम्ही वापरतो, जेमिनीचं सनफ्लॉवर ऑइल तर 154 रुपीजला होतं. आणि सनरीचं तेल 143 रुपीजला होतं, बघू शकता तुम्ही. तर हे आहे लिबर्टी विस्ताचं तेल, तर हे 134 रुपीजला होतं. बऱ्याचशा नवीन नवीन कंपनी आलेल्या आहेत. तर हे स्वादचं तेल आहे, हे 141 रुपीजला होतं. तर हे डालडा कंपनीचं तेल आहे, सनफ्लॉवर ऑइल, हे पण बघू शकता तुम्ही. आणि परत इथे जेमिनीचं पण ऑइल तुम्हाला दाखवते. तर फॉर्च्यूनचं सेमच असतं ऑलमोस्ट जेमिनीसारखं, तर हे पण 154 रुपीजला आहे. सफोलाचं ॲक्टिव्ह ऑइल 153 रुपीजला आहे, बघू शकता तुम्ही. आणि सफोलाचं गोल्ड ऑइल 183 रुपीजला आहे. फरक काय असतो ते मला पण नाही माहिती एक्झॅक्टली,
तर बघू शकता तुम्ही सगळ्या तेलांच्या प्राइस काय काय आहेत ते. राईस ब्रॅन ऑइल होतं 129 रुपीजला होतं. तर हे पण बघू शकता तुम्ही, हे पण वेगळ्याच कंपनीचं आहे कोणत्या तरी. तर त्याच्या बाजूलाच परत एक राईस ब्रॅन ऑइल आहे 129चं, ते किंग्सचं आहे. तर ही पण एक नवीन कंपनी आहे तेलामध्ये, मी पहिल्यांदा नाव ऐकलं. तर बाकीच्या पण तेलाच्या प्राइस तुम्ही पॉज करून बघू शकता. तर इथे तुम्हाला दाखवते संडेची तेलाची प्राइस 149 रुपीज आहे. म्हणजे तेलाच्या प्राइसची रेंज ऑलमोस्ट 135 टू 150 160च्या रेंजमध्ये आहे. शेंगदाणा ऑइल तुम्ही बघू शकता 160 रुपीजला आहे आणि कच्ची घाणीचं तेल आहे हे 148 रुपीजला आहे. तर इथे तुम्हाला दाखवते बाकीचे पण. ऑलिव्ह ऑइलची प्राइस बघू शकता तुम्ही 2629 आहे आणि दुसरी पण एक ऑलिव्ह ऑइलची प्राइस आहे 2149. तर 2 लिटरची बॉटल आहे. ऑलिव्ह ऑइल जे यूज करत असतील त्यांच्यासाठी सांगते मी हे. तर बाकी पुढे जाऊया. आता इथे मॉइश्चरायझर क्रीमचा एकदम मोठा असा स्टॉल टाईप लावलेला होता आणि सगळ्या कंपनीचे मॉइश्चरायझर क्रीम होते. आता थंडी मस्तपैकी एकदम मुंबईमध्ये पण चालू झाली आहे आणि बाकीच्या ठिकाणी तर खूप जास्त थंडी आहेच. तर MRP वरती 20% ऑफ होतं आणि बाय वन गेट वन फ्री सुद्धा होतं. तर वेगवेगळ्या प्राइस होत्या. ह्याची निव्हियाची 550 रुपीज प्राइस होती बघू शकता तुम्ही आणि त्याच्यामध्ये पण वेगवेगळे फ्लेवर होते. तर ह्याची प्राइस होती 450 रुपीज. तर फ्रूट्सचं वगैरे पण होतं. आणि नेक्स्ट हे हातामध्ये घेतलं आहे ते पॉन्ड्सचं आहे. तर पॉन्ड्स पण चांगली क्रीम असते. तर ह्याचं पण होतं बाय वन गेट वन फ्री होतं आणि ह्याची प्राइस आहे 449 बघू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे फ्लेवर्स वगैरे होते आणि ते बायकांची बरीच गर्दी होती बघण्यासाठी सगळं. तर लॅक्मेचं पण होतं पीच मिल्कचं. तर ते पीच मिल्कचं होतं. मी आता जे हातामध्ये घेतले ते पण बाय वन गेट वन फ्रीच होतं. प्राइस तुम्हाला सांगते 499ला होतं आणि 20% ऑफ होतं MRP वरती. तर बाकी बोरोप्लसचं पण होतं मॉइश्चरायझिंग क्रीम. तर बोरोप्लस तर सगळ्यांना माहितीच आहे कंपनी. तर 330 रुपीजला होतं बाय वन गेट वन फ्री. मस्तपैकी एकदम ऑफर होती छान. फेसला हँडला बॉडीला लावू शकतो. आणि हे जॉयचं ॲलोवेराचं पण होतं मॉइश्चरायझिंग क्रीम. तर हे 240 रुपीजला होतं. हे पण बाय वन गेट वन फ्री होतं MRP वरती 20% ऑफ. तर एवढे सारे मॉइश्चरायझर होते आणि बायकांची भरपूर सारी गर्दी होती इथे आणि खूप छान ऑफर होती. मस्त ऑफर होते. तर थंडी पडली तर हे मस्ट आहे एकदम. मॉइश्चरायझर क्रीम तर बेसिक आहे गोष्ट, प्रत्येक बायकांना लागतेच लागते. तर चला तर मग पुढे जाऊया आता मग. तर इथे मला बाजूलाच बेबी ब्लँकेट दिसले 479 रुपीजला. तर मागे पण मी दाखवलं होतं. तर म्हटलं आता थंडी पडली आहे व्यवस्थित तर परत दाखवावं. तर मस्त एकदम छान एकदम सॉफ्ट मटेरियल होतं. काय काय मुलांना आवडतं, काय काय मुलांना सॉफ्ट मटेरियल आवडत नाही. तर डबल ब्लँकेट पण होते इथे मोठ्या लोकांसाठी 799 रुपीजला. तर मस्त मस्त कलर्स पण होते त्यामध्ये आणि सॉफ्ट पण होते, खूप छान होते. चांगली उब येईल ह्याने असं मला वाटतं. तर 799ला मस्त होते. तर बाकीचं छोटं मोठं साहित्य घेतलेलं आहे. तर टॉयलेट क्लीनर वगैरे घेतलेलं आहे आणि बाथरूममध्ये लावायचं फ्रेग्रन्ससाठी ते पण घेतलेलं आहे. तर पुढे बघूया आपण काय बघायला मिळते ते. तर इथे बाथरूम मॅट आहेत बघू शकता तुम्ही 3D प्रिंटिंगमध्ये आणि खूप छान छान डिझाईन वगैरे होते आणि 149 रुपीजला होते. तुम्ही बाथरूमच्या इथे पण लावू शकता आणि एंट्रन्सला वगैरे पण लावू शकता. पावसाळ्यामध्ये पण वगैरे यूज करू शकता आणि अँटी स्लिप होते. तुम्ही बघू शकता खालती त्याचं मटेरियल असं स्लिप न होण्यासाठी आहे. तर मस्त मस्त त्याच्यामध्ये डिझाईन होते, पॅटर्न होते. बरीचशी गर्दी होती ते घेण्यासाठी. छान होते, प्रिंट्स खूप छान होत्या आणि एकदम अट्रॅक्टिव्ह होत्या, डोळ्यांना खूप छान दिसत होत्या. तर हे पण बघू शकता किती सुंदर आहे, ते लावल्यानंतर किती छान दिसेल बेडरूम मध्ये. तर इथे एक छोटी चेअर दिसली मला 399 रुपीजला होती. मटेरियल त्याचं खूप छान होतं आणि डोनाल्ड डक आणि मिकी माऊसची प्रिंट होती त्याच्यावरती आणि छोट्या मुलांना बसण्यासाठी मस्त होती. तर येऊया पुढे. कुकटॉप दिसले इथे मला. तर 2 बर्नरचे, 3 बर्नरचे, 4 बर्नरचे सगळ्या टाईपचे होते आणि चांगल्या चांगल्या कंपनीचे होते. तुम्ही पॉज करून बघू शकता प्राइस त्याची. तर नेक्स्ट बघूया आपण. मला इथे छोटीशी कढई दिसली आहे आणि छान कलर मध्ये. तर ही 179 रुपीजला आहे. छोटीशी कढई, लहान मुलांना वगैरे काय बनवून द्यायचं असेल तर पटकन ह्याच्यावरती बनवून देऊ शकता. नॉनस्टिक होती आणि हे कॉफीला गरम करण्यासाठीचं भांडं बघू शकता तुम्ही. तर हे 199 रुपीजला होतं. तर छान होतं. हे पण असं मग टाईप होतं आणि त्याला हँडल होता. तर हे एक नवीन होतं म्हणून तुम्हाला दाखवलं. आणि तिथेच एक असं छोटा पॅन पण होता हाता एवढा, अगदी 179 रुपीजला होता आणि छान होता, नॉनस्टिक होता
अगदी हाता एवढंच होतं, तुम्हाला साईज दाखवते बघू शकता तुम्ही. तर मस्त होतं, हे पण एक नवीन प्रोडक्ट होतं. आणि त्याच्यात पण ते एक अजून छोटी कढई दिसली मला, तर ती पण खूप क्यूट होती, एकदम मस्त अशी. फोडणी वगैरे देण्यासाठी पण यूज करू शकता किंवा काही एकदम थोडंसं बनवायचं असेल तुम्हाला तर त्यासाठी पण यूज करू शकता. तर ती पण मस्त होती. आणि ते कुकरचे सगळे असे डिस्प्लेला लावले होते, तर तुम्ही पॉज करून बघू शकता काय काय आहे ते, कोणत्या कोणत्या ब्रँडच्या आहेत. आणि सगळ्या चांगल्याच ब्रँड होत्या, पिजनचं होतं, सूर्याची होती, बाकी पण बऱ्याचशा ब्रँड होत्या. त्याचे साईज वगैरे सगळं, प्राइसिंग वगैरे सगळं लिहिलेलं होतं. तर तुम्ही हे पॉज करून बघू शकता. प्रेस्टिजचं पण होतं, तर नॉनस्टिक पण होते, स्टीलमध्ये पण होते. तर बघू शकता तुम्ही सगळे पॉज करून. तर पुढे येऊया. तर ही पापडची जाळी दिसली मला, तर ही 249 आणि 199ला होती. तर पापड भाजण्यासाठी यूज करू शकतो आपण ह्याचा. तर हे पण एक नवीन आहे, तुम्ही हे कधी वापरलं असेल तर मला सांगा. तर नेक्स्ट मला खलबत्ता दिसला, 229ला होता. स्टीलचा खलबत्ता पण होता आणि ॲल्युमिनियमचा पण होता. तर दोन्ही प्रकारचे होते इथे. आणि क्वालिटी तर मस्तच होती, उचलून वगैरे बघितला मी, छान होते दोन्हीची क्वालिटी. आणि नेक्स्ट मला एक मसाल्याचा डब्बा दिसला, तर तो पण खूप छान होता, अट्रॅक्टिव्ह दिसला एकदम. 449 रुपीजला होता. आणि मेन म्हणजे त्याच्यामधली जी म्हणजे वाट्या, जी भांडी होती ती निघू शकत होती, म्हणजे अटॅच नव्हती त्याला. तर आपण वेगवेगळं करून घासून वगैरे किंवा पुसून वगैरे ठेवू शकतो परत, अशी होती. आणि वरतून सगळं दिसत होतं ट्रान्सपरंट. आणि नंतर पुढे येऊया, तर मला क्लिप दिसला. तर ह्या क्लिपची प्राइस 99 रुपीज होती. आणि छान छान वेगवेगळे क्लिप होते. आता नवीन वर्ष येणार आहे, जुनं वर्ष संपत आलंय, तर महालक्ष्मी कॅलेंडर घेतला आहे. 55 रुपीजला होतं महालक्ष्मी कॅलेंडर, काल निर्णय देखील होतं. आणि बाकी आता ह्या मगची प्राइस वगैरे सगळी एक एक सांगत बसत नाहीये, पण थोडंसं दाखवते तुम्हाला. तर 179, 119 अशी वेगवेगळी प्राइस होती ह्याची. तर मस्त होते मग, छान होते, पाणी पिण्यासाठी यूज करू शकता, कोल्ड्रिंकसाठी यूज करू शकता. तर हा पण 119ला होता. मगची स्टार्टिंग रेंज 69 रुपीज होती. आणि मस्त होते, सगळ्यांची क्वालिटी छान होती. तर पुढे मला हे असे डब्बे दिसले छान असे, 119 रुपीजला हा डब्बा होता, हातामधला बघू शकता. आणि बऱ्यापैकी लॉक होता, म्हणजे वरतून त्याला असं झाकण होतं ना, ते बऱ्यापैकी लॉक अँड लॉक झाकण सारखंच असतं. तर ते छान होतं. आणि त्याच्यामध्ये स्क्वेअरमध्ये पण होता, राऊंडमध्ये पण होता. 99 रुपीजला होता. 79 रुपीजला हा छोटूसा होता. तर ह्याच्यामधला 99 रुपीजचा जो ह्यांच्या हातामध्ये आहे तो मी घेतला आहे. आणि मस्त म्हणजे यूज पण केला आहे. तर छान होता डब्बा तो पण, क्वालिटी मस्त एकदम होती प्लॅस्टिकची. आणि बघू शकता तुम्ही किती बऱ्यापैकी पॅक होतात, लॉक होतात. तर लिक्विड वगैरे पण माझ्या मते ह्याच्यामध्ये राहील बऱ्यापैकी, कालवण वगैरे तुम्ही जर डब्यामध्ये दिलं तर. तर त्यासाठी मी एक डब्बा घेतला आहे. तर यूज करून मी तुम्हाला नक्की सांगेल की कसा आहे ते. तर हे डब्बे मला पर्सनली खूप आवडले, मस्तच होते एकदम. आणि त्याच्या खालती मला अजून एक डब्बा दिसला, तर तो बिस्किट वगैरे ठेवण्यासाठी, ड्रायफ्रूट वगैरे ठेवण्यासाठी तुम्ही असं कंटेनर म्हणून यूज करू शकता. 149 रुपीजला होता. तर याचं झाकण होतं ते पण बऱ्यापैकी पॅक होतं, असं म्हणजे हवाबंद बोलू शकता तुम्ही. तर पावसाळ्यात वगैरे काही खराब होणार नाही असं होतं ते. आणि हा पण डब्बा मला खूप आवडला. आणि ट्रान्सपरंट होता, आजूबाजूने दिसत होता की काय तुम्ही ठेवलं त्याच्यामध्ये, तुम्ही जरी विसरलात काय ठेवलं ते. तर तिथेच खालती स्टोरेज बॉक्स पण दिसला मला. तर ह्याच्यामध्ये पण तुम्ही काय काय बरंचसं साहित्य तुम्ही ठेवू शकता किंवा ज्वेलरी वगैरे पण ठेवू शकता. बऱ्यापैकी टाईट होता. खाण्याच्या गोष्टी पण ठेवू शकता तुम्ही, ह्याला मल्टीपर्पज यूज करू शकता. आणि एकदम क्वालिटी पण खूप छान होती, डीमार्टचंच होतं ते पण. तर आता नवीन वर्ष येत आहे, बऱ्याच जणांना डायरी लिहायची सवय असते, खर्च वगैरे लिहिण्याची सवय असते. तर इथे डायरीचा असा वेगळा स्टॉल लावलेला होता. तर बघते, दाखवते तुम्हाला कसं आहे ते. तर वेगवेगळ्या होत्या, MRP वरती 20% ऑफ होती. तर MRP अंदाजे 200 रुपये 300 रुपये अशी होती सगळ्यांची. आणि डिझाईन्स वगैरे त्याच्या मस्त होत्या, छान होत्या पुठ्ठ्यांवरती. तर बघू शकता तुम्ही किती छान आहे ते. तर बऱ्याच जणांना डायरी लिहिण्याची सवय असते. तर हे बघा, ही डायरी तुम्ही म्हणजे डायरी ही कुठेही ठेवली तरी पण असं वाटणार नाही डायरी आहे म्हणून. तर लाकडाचा तुकडा वगैरे किंवा असं प्लायचा तुकडा वगैरे असं आहे असं वाटेल, डायरी कळणारच नाही. तर हे पण छान होतं. आणि 280 रुपीज प्राइस होती ह्याची. तर कोणाला लपून वगैरे ठेवायची असेल तर तुम्ही ही डायरी नक्की घेऊ शकता. तर बाकी पण ह्याच्यामध्ये बऱ्याचशा व्हरायटी होत्या डायरींमध्ये. तर ही पण एक डायरी खूप सुंदर होती. आधी आपण आपले नोटबुक होतो लहानपणी, तर ते सिनरी वगैरे बघून घ्यायचो. कोणाला प्राण्यांचं आवडायचं, कोणाला फ्लॉवर वगैरे असलेलं आवडायचं, तर त्याची आठवण झाली मला. आणि गणपती बाप्पा, सरस्वती माता आणि लक्ष्मी माता असलेली पण डायरी आहे. तुम्ही ही पण घेऊ शकता, तुम्ही तुमच्या बिझनेससाठी वगैरे घेत असाल
असाल तर नेक्स्ट वेळी आपण किड्सच्या क्लोथ सेक्शनला आलेले आहे आणि सिद्धूसाठी असंच रोज घालण्यासाठी टी शर्ट बघत आहे. तर 79 रुपीजला गर्ल्सचं टी शर्ट होतं हे आणि साईजनुसार तुम्ही बघून घ्यायचं असतं. फक्त एवढंच म्हणजे हेक्टिक असतं. बाकी कपड्याची क्वालिटी खूप सुंदर असते. ह्या मागे पण व्हिडिओमध्ये मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे आणि रोजचे कपडे इथून घेतलेले बरे पडतात आणि मटेरियल पण खूप छान असतं आणि जास्त काळ टिकतात ते पण. तर सिद्धूसाठी एखादं दुसरं टी शर्ट बघितलं मी आणि नेक्स्ट बघूया अजून काय बघायला मिळतं ते. तर इथे एथनिक वेअर पण मिळतात लहान मुलांचे मुलींचे. तर हे बघा हे फ्रॉक किती छान आहे ते. तर 399 रुपीजला आहे हे आणि ह्याच्यामध्ये पण सायझेस वगैरे असतात. तर दूध पण घेतलं मी 55 रुपीजला आहे दूध. अमूलचं दूध घेतलंय. तर नेक्स्ट बघूया काय बघायला मिळतं ते. तर इथे मी चीज घेत आहे सिद्धूसाठी. तर अमूलचं चीज घेत आहे. तर 2 घेतले मी अमूलचे चीज. सिद्धूला खाण्यासाठी पण लागतं आणि असं कधी काही जेवणामध्ये वगैरे पण टाकायला लागतं. तर सिद्धूच्या हातामध्ये दिलं आहे. सिद्धूने लगेच घेतलेलं आहे. आणि आता दही बघूया कसं आहे ते. तर अमूलचंच दही घेते मस्ती दही. तर 33 रुपीजला आहे आणि इथे मी नेहमी एक्सपायरी डेट बघून घेते की पुढची एक्सपायरी डेट असेल तर तेच घेते म्हणजे जास्त वेळ वापरायला होतं. आणि ते अमूलचं बटर पण घेतलेलं आहे. हे पॅक 60 रुपीजला आहे फक्त. तर वेलची घ्यायची राहिली होती तर वेलची पण घेतलेली आहे. 34 रुपीजला वेलची आहे. बघू शकता तुम्ही छोटूसं पॅकेट. तर आजचा हा व्हिडिओ इथे सेंड करत आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि युजफुल वाटला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.